मंगळूरपीर शहरातील नवीन कॉलनी परिसरातील राशीद नगर इथं मध्यरात्री 6 ते 7 सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली। रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास टोळक्यानं बंद घरांना लक्ष्य करत चोरीचा प्रयत्न केला। मोहम्मद वाजिद मोहम्मद अय्यूब यांच्या घरात चोरीचा प्रयत्न सुरू असताना कुटुंबियांनी प्रतिकार केला। यावेळी दरोडेखोरांनी 36 वर्षीय मोहम्मद वाजिद यांच्यावर काठीनं हल्ला केला। या हल्ल्यात ते जखमी झाले। महिला आणि लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे। घटनेनंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। माहिती मिळताच मंगळूरपीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेत दरोडेखोरांचा शोध सुरू केला। या घटनेमुळे राशीद नगरसह शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। हमारे घर रात चोरी हुई 1:45 बजे। 13 लोग थे। आते से शुरू हमको मारपीट शुरू कर दी। बच्चे के गलों पे छुरे रख दिए और गहने दो और खुदी तोड़ के लेके आए और मारना शुरू कर दिया। हमारे शोहर को बाहर ले जाके मारे, इतना मारे, बहुत मारे और बस गहने दो हमारे गले से तोड़ के लेके गए। पोलीस स्टेशन मंगळूरपीर हद्दीमध्ये काल दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी एक दरोड्याची घटना घडलेली आहे। पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी मोहम्मद वाजिद मोहम्मद अय्यूब वय वर्ष 36, व्यवसाय ठेकेदार, राणा रशीद नगर ठाकूर लेआउट मंगळूरपीर यांच्या घरी संध्याकाळी साधारणतः 1:45च्या दरम्यान काही जवळपास 8 ते 10 अज्ञात विस्फांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना मारहाण करून जबरीने मुद्देमाल चोरून नेलेला आहे। त्यामध्ये 3 तोळे सोने आणि 5.5 लाख रुपये कॅश अशा पद्धतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी संध्याकाळी लंपास केलेला आहे। सध्या परिस्थितीमध्ये आम्ही फिर्याद दाखल करणे सुरू आहे आणि त्यामध्ये पोलिसांचे आरोपी निष्पन्न करण्याकरिता प्रयत्न चालू आहेत। पोलिसांच्या स्थानिक पोलीस स्टेशन तसेच लोकल क्राईम ब्रांच यांच्या मिळून 10 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून आरोपींना अटक करण्याची आमची कार्यवाही सुरू आहे।